कसं काय मंडळी, कशा सगळे, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपल्या डेली ब्लॉगसाठी 8वा. गाईज मी आता आहे जिममध्ये. आता वाजलेले आहेत दुपारचे 2 आणि मी सकाळपासून काहीच व्हिडिओ नाही बनवला. आता मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. तर व्हिडिओ न बनवण्याचे कारण असं काही स्पेशल नाही आहे, मला कंटाळा आला होता म्हणून नाही बनवला. मी आता स्टार्ट केलं आहे. आता मी बसलो जेवायला. जेवणामध्ये बघा आज काय आहे. ती आहे पापडीची भाजी, भाकरी आणि चिकन. तर आता मी जेवतो. जेवण झाल्यानंतर तुम्हाला पुढे काय होईल ते दाखवतो. लो गाईस, तर काय म्हणता, आता माझं जेवण झालेलं आहे. जेवण चाललं मी बाहेर जरा. आज माझा लस्सी प्यायचा मूड झाला तर मी लस्सी प्यायला चाललोय. हा बघा, ह्याच्यावरच चाललोय. हा काय पितो यार मी, म्हणजे मन नाही भरत मी. मला जर वाटलं ना प्यावंसं मी पितो. आहे की नाही रे? तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की पिलं पाहिजे. पिलं पाहिजे. कधीतरी मोमोज पण खाल्ले पाहिजे. चालतं कधी एवढं नको मोमोज बिमोज. जातो मस्त आता एक लस्सी पितो. तर काही आम्ही आता आलोय लस्सी प्यायला. मागे दुकान आहे आणि एक तिकडचं फेमस आहे लस्सीवाला, आम्हाला घेऊन आला इथे. तर मग मस्त आता पितो, तुम्हाला रिव्ह्यू देतो लस्सीचा. काही जे बघा आम्ही आलो आता लस्सी प्यायला. ही बघा इथे लस्सी आहे, एक नंबर आहे. मला इतर चांगली वाटते. बघू आता खाऊन सांगतो. हां खाऊन बघ एक बघ. मिक्स करायचं असतं. मालूम आहे तेरे बाप को मत सिखा चल. आता कॅमेरा पकड, मला करू दे. बस आमचा निखिल लस्सी पितोय. सुकून नशा आहे, सुकून नशा, सुकून नशा. सुकून. हाय हाय इतना सुकून. हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही? बघा आज कुठे आलेलो आहे मी. माझी बायको कामावरून सुटली. तिने मला बोलवलं की ये, मी लंच नाही केला आहे, मला भूक लागली. तर नेहमीप्रमाणे बाहेर खायला आलेलो आहे. नेहमीप्रमाणे म्हणजे बाहेर खातो असं बोलतो. रोज नाही, कधीतरी पण होतं आपलं ना, नाही नाही म्हणत. कॅमेऱ्यात बघून बोलू शकता मॅम तुम्ही. तुम्ही काय खाणार आहे? फ्राईड राईस. गाईस बघा, ही फ्राईड राईस वगैरे खाते. मला उगाचच बसवलं, मी काहीही खाणार नाही यातलं. आणि ठीक आहे, आता बायकोसाठी करायला लागतं यार सगळं. आपलं माहिती आहे, पीनट बटर आणि राईस केक. कसं वाटतंय ज्योती तुला एवढं, म्हणजे चायनीज आवडायचं आहे तुझं, तर कसं वाटतंय खाऊन? अजून खाल्लंय कुठे? मला तर आवडतं. ते टाइमपास तरी खाल्लंस ना, स्टार्ट तरी केलंय ना. छान भूक लागली गेली. सांग ना की मी जेवली नाही सगळ्यांना. गाईस तिने दुपारी लंच नाही केलेलं आहे, कामामुळे तिला करायला नाही भेटला. आणि ती बाहेर पण गेली होती आपले घेऊन, मग परत ऑफिसला गेली. बिचारी दगदग झाली तिची. त्यामुळे काय, जेवण खराब झालं सांग ना. तिला जेवायला पण नाही मिळालं. जेवण खराब झालं तिचं, भाजी खराब नव्हती, त्यामुळे ती जेवलीच. मग ती आत्ता जेवणार आहे इथे फुल फ्राईड राईस. हॅलो गाईस, तर आज आहे ना मी काय वर्कआउट वगैरे केलं नाही, म्हणजे इव्हिनिंगला. कारण की बाहेर गेलेलो, काय ना काय येतं असं. जर तुम्ही कधी कोणतं शेड्यूल रुटीन कंटिन्यू फॉलो करत असाल ना, तर तुम्हाला असं काय ना काय प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम नव्हता, फक्त बाहेर जावं लागलं. तर काय करणार, बघू आपण उद्या करू संध्याकाळचा वर्कआउट. ठीक आहे. तर जेवण वगैरे झालेलं, असंच बाहेर राऊंड मारायला आलेलो. तर म्हटलं जरा व्हिडिओ बनवू. आणि गाईस खूप जणांनी आहे ना सबस्क्राईब केलेलं आहे माझ्या चॅनलला, बट व्लॉग कोण बघतच नाही, कारण व्ह्यूज तेवढे येत नाही आहेत. नुसतं सबस्क्राईब काय करून ठेवलं आहे, बघासुद्धा ब्लॉग माझे. गाईस तर मी ते चिकन वगैरे बनवतो ना डेली, तर ते मी ऑनलाईन मागवतो. एकतर ब्लिंकिट नाही तर स्विगी इंस्टामार्टवरून. डायरेक्ट चिकन ब्रेस्ट येते, ती मी मागवतो. मी तुम्हाला दाखवतो. तर गाईज हे बघा, हे असं असतं चिकन. मी कधी झोराबियनचं मागवतो, कधी लिशी असतं, जे अवेलेबल असेल ते. 450 ग्रामची आहे. मग 2 दिवस तरी मी हे खातो. आणि बनवायची प्रोसेस पण सिम्पल आहे याची. आपल्या कुकरमध्ये टाकून द्यायचं डायरेक्ट, काय जास्त मगजमारी नाही. थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि ब्लॅक पेपर टाकायचा. कुकरला लावायचं. डायरेक्ट 5-6 शिट्ट्या, 7-8 शिट्ट्या जेवढ्या असतील त्या, डायरेक्ट चिकन रेडी भाई. तसंच खायचं, जास्त फॅन्सीगिरी नाही करत मी. आणि अजून एक गोष्ट मागवली आहे मी, आणि ब्लिंकिटवरती एवढं सगळं मिळतं मला माहीत नव्हतं. हे बघा, आहे फिश ऑइल आणि मल्टीव्हायटामिन्स आहेत. दोन्ही एकत्रच येतं, पॅक येतो दोघांचा पूर्ण. तो पण तुम्ही घेऊ शकता, वापरू शकता. म्हणजे कोणीही वापरू शकतं, त्याला असं गरज नाही जिमलाच गेला पाहिजे किंवा काय वर्कआउट केला पाहिजे. त्या गोष्टीची सगळ्यांनाच नीड आहे. तर आता मी जास्त डीपमध्ये सांगत नाही तुम्हाला. कधीतरी एखादा व्हिडिओ बनवला तर बनवू शकतो. जर पहिले व्हिडिओ बघा तरी तुम्ही माझे मग मी बनवेल अजून चांगले चांगले.
आणि सेकंड गोष्ट अशी आहे की मी रात्री घेतो एक कॅप्सूल, एक टॅबलेट आहे मल्टीव्हिटॅमिनची आणि ZMAची एक टॅबलेट घेतो. लास्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेली. तर मी ते सगळं घेतो आणि झोपतो. मस्त झोप लागते, तुम्हाला दुसऱ्या दिवशी फ्रेश पण वाटतं. खरंच मी एक्सपिरियन्स केलेलं आहे, ते चांगलं वाटतं ते घेतल्यावरती. तुम्ही ट्राय करू शकता. आणि गाईज तुम्ही जर माझा रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर त्यासाठी थँक्यू. म्हणजे जे जे माझा व्हिडिओ रेग्युलर बघतात त्यांना खरंच खूप खूप थँक्यू माझ्याकडून. आणि तेच आपलं नेहमीचंच की व्हिडिओ आता संपत आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज व्हिडिओवर कमेंट पण करत जावा. म्हणजे मला समजेल की काय तुम्हाला काय वाटतं व्हिडिओबद्दल, काय नाही. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच माझे व्हिडिओ येत राहतील. मला सपोर्ट करा भाई, सपोर्ट. त्या जस्नील थिंगसारखं बोलू, पोलीस कंप्लेंट करेल मी. सपोर्ट करा मला. ठीक आहे, आता काय म्हणजे करत राहील मी. तुम्ही लोक करा मला सपोर्ट. आता काय बोलू मी दुसरं. ते मी माझा व्हिडिओ संपवतो. बाय बाय गाईज.